तर सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी चौकशी समितीनं आता 16 पानी अहवाल सरकारकडे सादर केलेला आहे। चुकीच्या वेल्डिंगच्या कामामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला असा अहवाल या चौकशी समितीनं दिलाय। पुतळा दुर्घटनेला 1 महिना पूर्ण झालाय। त्याची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती आणि त्याचा अहवाल 30 दिवसात खरं तर द्यायचा होता। त्यानुसार हा अहवाल सादर करण्यात आला। त्यात काही प्राथमिक निरीक्षणं सुद्धा समोर आलेली आहेत आणि प्रामुख्याने सदोष वेल्डिंगमुळे हा पुतळा कोसळल्याचं मुख्य कारण या चौकशी समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले। नाही, जर अहवाल आलेला असेल आणि त्याच्यामध्ये दोषी असेल त्याच्यावर कारवाई करणार आम्ही। एक लक्षात घ्या, गंजलेले जर काय तुम्ही म्हणताय म्हणून सांगतो, त्याच्यामध्ये रॉड टाकलेले असतील किंवा बोगस काम केलेलं असेल, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ही यंत्रणा जी आहे ही फक्त एका यंत्रणेवर फिक्स करून उपयोगाचं नाही। उभाटाच्या काही लोकप्रतिनिधींनी सांगितलं की आजूबाजूच्या परिसराचं टेंडर आम्ही देखील घेतलेलं होतं, त्याच्यामुळे आंदोलन झाल्यानंतर कदाचित ते त्यांच्या लक्षात आलं असेल। पण जो अहवाल आलेला आहे त्याच्यावर जे कोण दोषी असतील त्यावर कारवाई होईल ना, सरकार कारवाई करेल। 24 सप्टेंबरला हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उद्ध्वस्त झाल्यानंतर पहिल्या 2 तासामध्ये आपटे आणि पाटील अशा दोघांवर त्यावेळी आरोप झाले होते। त्या 2 आरोपानंतर 2 आरोपीनंतर कुठल्याही एका आरोपीकडे पोलिसांनी चौकशी केली नाही किंवा यामध्ये कोण आहे दोषी याची पोलिसांनी कधी चौकशी केली नाही। म्हणजे पुतळा स्मारक उद्ध्वस्त झाल्यानंतर 2 तासानंतर आपटे आणि पाटील असे 2 आरोपी आहेत, त्यांच्याकडनं पोलिसांनी तिसऱ्या आरोपीकडे चौथ्या आरोपीकडे कोणाने चौकशी केली नाही, कोणा स्टेटमेंट दिलं आणि ते लोकांसमोर आणलं नाही। आणि या उलट आम्ही लोकांसमोर ह्या भ्रष्टाचाराचं उघड करतोय म्हणून उलटी आम्हाला नोटीस देण्याचं काम पोलीस करतायत। पोलीस तपास सुरू असताना त्या पोलिसांच्या तपासामध्ये काय कारवाई झाली पाहिजे हे खरं तर पोलिसांनी लोकांसमोर शिवप्रेमींसमोर आणलं पाहिजे। यापेक्षा आता या सरकारमध्ये असं उलट झालंय की ज्यांनी भ्रष्टाचार केला असा आमचा आरोप आहे ते आता आमच्यावर भ्रष्टाचाराचे पुरावे द्या, आमच्याकडे मागणी करा।